दंडोत प्रणाम. मायबापो, आजपर्यंत आपले 13 दृष्टांत सांगून झालेले आहेत. त्याच्या पुढचे दृष्टांत आज आपल्याला बघायचे आहेत. मायबापो, पुढचा दृष्टांत आहे डोळे याचा. मागच्या दृष्टांतात पाहिलं आपण की सुखदुःखे पावे ऐशी. मागच्या दृष्टांतात पाहिलं की तो माळेकार असतो, तो माळ्याहून त्या चोराला बघतो. तर चोर एकच कर्म करतो, असंत कर्म. मग जीव नुसता एकच कर्म करतो का? नाही, दोन्ही कर्म करतो, संत आणि असंत. सुखदुःखे पावे ऐशी सामुग्री जीवे आस्तुती असे. सुख आणि दुःख त्याला प्राप्त होईल अशी सामग्री त्या जीवाजवळ असतेच. तर जैसा डोळ्याचा, तर श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात, डोळ्याच्या ठाई दोन सामग्र्या, स्वतःशी या दोन्ही सामग्र्या, तेच सामग्री आणि मेद सामग्री. डोळ्याच्या ठिकाणी तेच सामग्री आणि मेद सामग्री अशा दोन सामग्र्या असतात. तेच सामग्री वाढवली तर रत्नाची या गरबीचे खुंतले रंग दिसते. तेच सामग्री जर आपण वाढवली तर रत्नाच्या मधातले खुंतले रंग दिसतात आपल्याला. आणि मेद सामग्री वाढली तर काहीच न देखी, तर नाही वाढली तर काहीच दिसत नाही. तैसे या जीवाच्या ठिकाणी दोन सामग्री आहेत, संत सामग्री आणि असंत सामग्री. संत सामग्री वाढवली तरी चैतन्यापर्यंत उजळत होतो, मग चैतन्य मायाच्या प्राप्तीला जातो. आणि असंत सामग्री वाढली तर मृत्तिकापर्यंत मळतो, म्हणजे मृत्तिकापर्यंत मळून जातो, म्हणजे जडत्वाच्या नारकाला जातो. आणि एवं विधी इष्टात वाढीता, हे मागचं झालं कर्मराठीचं. आता दैवराठीचं सांगायले ते की एवं विधी इष्टात वाढीता प्रेमाची पात्र होईल. आणि हळूहळू जर आपलं सद्वर्तन वाढवलं, आपण संत कर्म वाढवले तर आपण परमेश्वराच्या प्रेमाला देखील प्राप्त होतो. आणि अविधी अनिष्टात वाढीता नित्य नरकाशी भाजन होईल. आणि वाईट कर्म करत गेलो तर आपण नित्य नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. तर रत्नस्थानी स्वरूप आहे ते, तेथचा गर्भ 3 अंश, म्हणजे ब्रह्म माया ईश्वर. आणि काही एकीकडे माया, एकीकडे ब्रह्म, आणि एक मध्येही स्वरूप. म्हणून गर्भ खुंतले रंगस्थानी ज्ञानी या भक्ताची प्राप्ती. आणि दोन्हीचा विभाग देखे, अनुभूतीचा विशेष शक्तियुक्त देखे. असं ह्या दृष्टांतातून आपल्याला सांगितले. मायबापो, सोपं म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याजवळ 2 सामग्री असतात, एक संत सामग्री आणि असंत सामग्री. संत सामग्री आपण वाढवली म्हणजे आपण चांगलं करीत गेलो तर आपण प्रेमाला पात्र होतो, आणि वाईट करत गेलो तर आपण नित्य नरकाला भाजन होतं. हे असा सिद्धांत म्हणजे सोपा सिद्धांत आहे. आता हे नंतरचा दृष्टांत आहे खड्या खुट्ट्याचा. संत सामग्री परमेश्वर असलुक वायसी. आपल्याजवळ दोन्ही सामग्री आहेत. तर संत सामग्री आहे, असंत सामग्री आहे. संत सामग्रीमध्ये काय येतं आहे? देवताच्या विद्या, म्हणजे स्थूळाविद्या, शिल्पविद्या अशा येतात. शिल्पविद्या आणि स्थूळाविद्या अशा देवताच्या विद्या येतात त्याच्यामध्ये. कशामध्ये? संत सामग्रीमध्ये. आणि असंत ते कर्मराठीचे आहेत. आणि असंत सामग्रीमध्ये काय येतं आहे? संत सामग्रीमध्ये देवतेच्या विद्या, स्थूळा आणि शिल्पविद्या. आपल्याला कधी स्थूळाविद्या होतात, कधी शिल्पविद्या बी होतात. आणि त्या विद्या झाल्यामुळं आपल्याला मळ आणि पिंड असता प्रकाशतात. आणि मळ आणि पिंड असता प्रकाशल्यावर आपण त्या पिंडस्थेलाच आपला देव मानतो आणि तिची आयुष्यभर उपासना करतो. आणि शेवटी आपल्याला मृत्यू येतो आणि आपल्याला त्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते. तर संत सामग्री पण परमेश्वराची प्राप्ती होत नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला ती शिल्पविद्या होते किंवा स्थूळाविद्या होते त्यावेळेस आपल्याला पिंडस्था प्रकाशते, आणि त्या पिंडस्थेलाच आपण देव मानतो आणि तिची उपासना आयुष्यभर करतो. तर इथं सांगितलं की संत सामग्री असलग परमेश्वर असलग अशी बुद्धी उपजे. परमेश्वर जवळ आहे, मला प्राप्त होतो असं संत सामग्री झाल्यावर आपल्याला वाटत असते. शिल्पविद्या आणि स्थूळविद्या झाल्यावर वाटत असते. परी तो काहीसे नाही पाहिजे.
परंतु तो परमेश्वर त्या संत सामग्रीनं पावत नाही. जैसा खड्या खोपट्याचा कौनी एक डोह्याच्या थडीये बैसला असे. एक माणूस एक डोह असतो पाण्याचा, खोल असतो आणि त्याच्या थडीला एक शहाणा माणूस बसलेला असतो आणि तिथं कोणी एक वेडूशी आणि एक वेडसर माणूस तिथे येतो. उदकाची स्वच्छ निर्मळपण देखुनी आतून खडे खुपटे असळक देखी आणि डोह दुपारची वेळ असते, पाणी खोल असते, पण तरीही त्या प्रकाश पडलेला असतो सूर्याचा. त्यामुळं डोहाच्या थळीचे म्हणजे खोल खोल खडे खुपटे दिसतात त्याला, हिरवे लाल पिवळे खडे. आणि ते खडे घेण्याची त्याला काय होती, आसक्ती होते. मग तो अंगीची भाई वर सारतो आणि हात घालतो, हाताला ती येत नाहीत खडी. पाय घालतो, पायाला येत नाही. मग पडदणी घेऊन बुडी देतो. मग आचाक होतो आणि कष्ट घालतो आणि बुडी देतो. तिनेही नाही पाहिजे. मग थडीये बसला असे. मग तो थडीये बसला असतो, तो याचं तमाशा बघतो आणि तो म्हणतो, बाबा अरे आगा हे अक्षोभ्य उद्योग, हे म्हणजे थवणं येणारं उद्योग आहे आणि तू भलतेही करी पा जरी पावशी, तू काही केलं तर तुला ते खडे खुपटे सापडणार नाही. तसा तैसे आवर्विद्याच्या साधनी म्हणजे शिल्पविद्या आणि अपरोक्षविद्याच्या साधनी परमेश्वर पाहुणी म्हणती. परमेश्वर आम्हाला त्यानं प्राप्त होईल असं आपल्याला बुद्धी येते. आपण म्हणतो पामण्याला परमेश्वर प्राप्त होईल, परी तो कायसे नाही पोहिजे. कारण तो काय आहे, तो एक अथांग आहे. म्हणजे तो अमूर्त आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, नित्यमुक्त आहे. तर तो आपल्याला परमेश्वराच्या मार्गाने गेलं तरच तो प्राप्त होतो, एरवी तो प्राप्त होत नाही. असं इथं सिद्धार्थ काय आहे की जो परमेश्वराची प्राप्ती ही स्थिरपाविद्यानं आणि स्थूळविद्यानं होत नाही. त्याला परमेश्वराच्या मार्गानंच जर गेलो तर आपण तर परमेश्वराची प्राप्ती होती, असा हा सिद्धांत इथं सांगितलेला आहे. बाकी तेवढं काही अवघड नाही बाबा. फक्त एकच लक्षात ठेवायचं की स्थूळविद्या आणि शिल्पविद्या तर त्यानं आपल्याला परमेश्वर प्राप्त होत नाही. परमेश्वराच्या मार्गाने गेलं तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, असं इथं श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला साधं याच्यातून सिद्धांत सांगितलेला आहे. बरं, हे झालं. मग परमेश्वर प्राप्त कशाने होतो तर ते म्हणतात, ईश्वर मनितले केले पाहिजे परी जीव वैजाती न करते. पण जीव हे विरुद्ध आहे, ते काही करत नाहीत. ईश्वरानं सांगितलेलं केलं तर आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो. परंतु हे जीव वैजाती आहेत तर ते काही करत नाही. आता मागल्या याच्यात सांगितलं होतं की शिल्पविद्यानं आणि स्थूळविद्यानं परमेश्वर प्राप्त होत नाही. मग आता इथं सांगितलं की परमेश्वर कशानं प्राप्त होईल, तर तसं परमेश्वराचे मनीतले केलं तरच परमेश्वर प्राप्त होतो. पण जीव करत नाही तसं, हे त्यामुळं परमेश्वर प्राप्ती आपल्याला होत नाही. आता जैसा बांध करायचा कवधी एक मैळा चोरू असे, तो बांधरी. बांध म्हणजे गुलाब. एक चोर असतो मैळा म्हणजे सप्तव्यसनानं माळलेला चोर असतो. तो त्याला एक बांध सापडतो म्हणजे गुलाम सापडतो आणि राहो ते मागावया जाय. मग राजा त्याला म्हणतो, जरा गुलाम चांगला असतो धडधाकट, आणि तो राजा मागतो, म्हणतो दे मला हे गुलाम. अरे माळ्या, हे बांध आम्हाशी दे, हे आम्हाला दे. मग तू म्हणशी ते आम्ही तुझ देवनी. तो रायाशी नाही दी, राजाला देत नाही. मग पंचनागरे मागावे येते, त्या मग 9ही नगरे मागावी येते. अरे माळ्या, हे बांध आम्हाशी दे, ते दे आम्हाला हे बांध. तू म्हणशी ते आम्ही तुला देऊ, आम्हाशी दे. मग तू मागशी ते आम्ही तुझ देऊ, बनशी ते करुनी, त्याही नाही दी, त्याला देत नाही. मग गाणे भाटे थोटी शिमुरे रांधवणे सामान्य स्त्रिया कलाळे ती रायते विडा मागावे येते. आणि मग हे त्या खालच्या लोकांना कळतं आहे. कोणाला कळतं आहे? गाणं म्हणणारायला, भाटायला, थोटी यायला, शिमूर यायला, रांधवण यायला, सामान्य स्त्रियाला
कल्ला राहिला, दारू विकला राहिला, हे कळतंय की हा कोणाला देईनं, आपण मागून जा आणू आणि राजाला देऊ. आणि मग ते राजाला म्हणतात, रायसाहेब तुम्ही आम्हाला इडा द्या, आम्ही जातो आणि मागून आणतो, तुम्हाला देतो. मग आम्ही बांध मागून राहो म्हणे, आमाशी निधी पंचनागराशी निधी, मग तुम्हाशी काय देईल? मग आम्हाला दिलं नाही, पंच अधिकाऱ्याला दिलं नाही, तुम्हाला काय देईल ना? आम्ही मागून आम्हाला देतो तो. मग राहो तयाशी इडा दे. मग राजा म्हणतो जा बरं जा. मग ती जाती, ती म्हणते अरे मळ्या हे बात आमाशी दे. तो म्हणे माथे राहो मागाय आला होता, त्याशी नाही देती, पंचनगरे मागाय आली होती, त्याशी नाही देती, तुम्हाशी काय देईल, तुम्हाला काय देईन मी? तर ती म्हणते अरे काय रे मळ्या, मर तुवा जोडा आम्ही खावे, मागा जोडीले ते आमाशीच खाल्ले, पुढा जोडीशी ते आमाशीच खाशी, म्हणून उमटा ते उमिठा शब्दी वाणी ती आणि मग तयाशी दे. मग त्याला देत होतो. तैसा हा जीव जो आहे हा ईश्वर म्हणतो की एक जन्म मला द्या, येतं एक जन्म द्यायचं, मग काय व्हायचं पाहिजे, मेळ्या दिदले, शिवण्या दिदले, रुमण्या दिदले, मा हे एक जन्म इथं द्यायचं, मग का व्हायचं पाहिजे. पण तो ज्या परमेश्वराला देत नाही, ईश्वर मागता देत नाही, देवता मागतात ते देवतेला देत नाही, तर काऊनाशी देतो मग ना विषय व्यवहाराच्या चाडा जीवाशी दे, प्रपंचाला देतो. तर असं मायबाबा अशीच गोष्ट आहे. आपण काही परमेश्वर मागितलं तर परमेश्वराला आपण आपला जन्म देत नाहीत, परमेश्वर मागतात आपल्याला जन्म, पण आपण परमेश्वराला देत नाहीत, आपण देवतेला देत नाहीत, आपण कोण्याच सत्कार्याला देत नाहीत आपला जन्म. मग आपण कोणाला देतो? त्या संसार विषयाच्या चाडा संसाराशी देतो आणि मग त्या लग्न होते आपलं त्याच्यात आणि आपण त्यातच मरून जातो मायबापा, आणि हा जन्म व्यर्थ जातो. मायबापा एकदा भट्टोबासाला स्वामीनं इंद्र भट्टाकडं 2 आसू आणाय पाठवलं होतं. आणि मग ते गेले, आसू आणले आणि 4 वाजले होते त्यावेळेस. मग भट्टाचं तोंड सुकून गेलं होतं चालू आणि मग ते स्वामी म्हणतात की कोणाशी अन्न असेल तर द्या हो. पण ह्या एकायसाजवळ 2 पोळ्या होत्या, पण त्या एकायसाला ते 3-3दा म्हणीत देव. एकायसाकडे ते वरीस खुटीला टांगलेली होत्या 2 पोळ्या, त्या पोळ्याकडे बघत देव, पण ती पोळ्या पण एकायसानं काही दिले नाही. परमेश्वरानं मागून देखील एकायसानं दिले नाही. आणि ती एकायसा मग ह्या बिराडावर त्या बिराडावर जाऊ लागली आणि मग तिला एका अस्पृश्य पोराचा लेकराचा स्पर्श झाला आणि तिने त्या पोळ्या त्या म्हणजे न मागता देऊन टाकले त्या पोराला. मायबाबा असंच आहे आपलं. आपण ह्या बांधकाराच्या दृष्टातून आपल्याला देवानं हे सांगितलं आहे की आपण म्हणजे ईश्वराला जन्म देत नाहीत, देवतेला देत नाहीत, परंतु विषय व्यवहाराच्या चाडा न मागताही परमेश्वर देव जीवाला देतो आणि प्रपंचाला देतो आणि आपलं तिथंच रामनाम सत्य होते. मायबापो हे नका करू. आपलं आपल्याला म्हणजे आपण काहीतरी जन्म 1 तास तरी परमेश्वराला द्या आणि आपलं भलं करून घ्या, अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.